अमरावती तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण च्या वतीने 26 सप्टेंबर शुक्रवार रोजी अमरावती तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हा मोर्चा थेट तहसील कार्यालयावर धडकला। यावेळी शासनाने ज्याप्रमाणे कर्जमाफीची घोषणा केली होती, दिलेले आश्वासन तात्काळ पाळत कर्जमाफी द्या, मंजूर पांदन रस्त्याचे कामे तात्काळ पूर्ण करा, ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट 50,000 रुपयाची नुकसान भरपाई अमरावती तालुक्यासाठी घोषित करा, पीक विमा धारकांना नुकसान भरपाई द्या, शेतमालाला खर्च व उत्पन्न आधारित भाव द्या, प्रलंबित कृषी विद्युत कनेक्शनांची जोडणी करा, निराधारांना नियमित अर्थसहाय्य द्या आणि संत्रा पिकाच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्या आणि प्रलंबित कृषी विद्युत जोडणी तात्काळ करा, अशा विविध 10 मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात अमरावती तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित गावंडे, डॉक्टर राजीव ठाकूर, अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे, संचालक किशोर चांगोले, प्रकाश काळबांडे, प्रमोद इंगोले, सतीश गोटे, श्रीकांत बोंडे, संजय नागोने, श्याम देशमुख, वीरेंद्र जाधव, मनोज अंबाळकर, गजानन राठोड, पंकज देशमुख, दिलीप सोनवणे, राजेश बोडके, प्रवीण मनोहर, शैलेश गवई, सुखराम खंडारे, शैलेश काळबांडे, अभय देशमुख, रणजित तिडके, विनोद भालेराव, राजू कुरेकर, गजानन देशमुख, अलकेश काळबांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। शिल्पा महल्ले, ज्योती ठाकरे, कविता डांगे, भावना देशमुख, वर्षा यादगिरे सह हजारो शेतकऱ्यांनी अमरावती तहसील कार्यालयावर धडकत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन केले। अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती। आपल्याला फक्त एक सहकार्य करा। त्या दोन्हीच्या सन्माननीय अधिकाऱ्यांच्या गाड्या आहेत, त्या थोड्याशा बाजूला जर घेतल्या गेल्या तर त्या गाड्यांचा काही अपमान होणार आहे। कृपया या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या कृपया मागे करून घ्याव्या। तहसीलदार साहेबांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी तसे आदेश द्यावे। एकच मिनिट, रोगल्याची गाडी समोर येऊ द्या। बाजार समितीचे संचालक सन्माननीय श्रीकांत पाटील बोंडे यांनी तिकडे यावं। मंडळींनी कोर्टमध्ये वर यावं।